लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला गेलेल्या भावाला वाटेतच ट्रकने भीषण धडक दिली आहे। लाडक्या बहिणीला आता कदाचित योजनेचा लाभ मिळू शकेल, पण तिला लाडाने ताई म्हणणारा भाऊच आता या जगात कायमचा नसेल। बहिणीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता एका भावाचा अख्खा संसारच अस्तव्यस्त झालाय। कारण बहिणीनेच आपला भाऊ गमावला नाहीये, तर एका पत्नीने आपला नवराही या अपघातात कायमचाच गमावलाय। मृत्यू कधी कुणावर कसा चाल करून येईल याचा काही नेम नाही। याची प्रचिती गोंदिया जिल्ह्यातल्या लाडे कुटुंबाला आली आहे। राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेवरून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे। योजनेचा लाभ घ्यायला तहसील कार्यालयावर महिलांची एकच गर्दी पाहायला मिळते। अशातच आपल्या बहिणीचा फॉर्म भरायला गेलेल्या एका भावावर काळ चाल करून आलाय। 42 वर्षीय शिवालाल लाडे असं या भावाचं नाव। आपल्या बहिणीला आणि पत्नीला या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून या भावाने सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली आणि मोरगावचं तहसील कार्यालय गाठलं। गर्दीतून वाट काढत भल्या मोठ्या रांगेत उभा राहत शिवालालचा नंबर लागला खरा, पण शिवालालची पत्नी योजनेसाठी लागणारा एक महत्त्वाचा कागद घरीच विसरली। गर्दी तुडवत आलेल्या शिवालालला पुन्हा खाली हाताने माघारी जाणं पटलं नाही। शिवालालने बायकोला थांबवलं आणि तातडीने विसरलेला कागद आणायला गावी जाण्याचा निर्णय घेतला। शिवालालला प्रचंड घाई होती। तहसील कार्यालय बंद होण्यापूर्वी त्याला आपला फॉर्म जमा करायचा होता। त्याच्या डोक्यात लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा विचार घोंगावत होता, म्हणून दुचाकीवरून जाणारा शिवालाल भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता। पण अशातच शिवालालवर काळ चाल करून आला। शिवालालला वाटेतच एका ट्रकने जोरदार धडक दिली। या धडकेत शिवालाल रक्तबंबाळ झाला। लोकांनी शिवालालला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं खरं, पण डॉक्टरांनी शिवालालला मृत घोषित केलं। लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला एका बहिणीने अक्षरशः आपल्या भावाच्या जीवाची किंमत मोजली। कागदपत्र आणायला गेलेला भाऊ आता पुन्हा कधीच माघारी परतणार नाही ही गोष्ट शिवालालच्या बहिणीला आणि त्याच्या पत्नीला कळली असेल तेव्हा त्यांच्या मनावर काय आघात झाला असेल याची कल्पनाही काळजात धडकी भरवणारी आहे। म्हणून तुम्ही देखील कागदपत्रांची जुळवाजुळव करत असाल, त्या निमित्ताने प्रवास करत असाल तर जरा जपून वाहन चालवा। वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, कारण योजना एक गेली तर दुसरी येतेच, पण आपला जीव मौल्यवान आहे, त्यामुळे घाई करू नका। आणि हो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही 31 ऑगस्टला जरी भरला तरी तुम्हाला 1 जुलैपासूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे धावपळ करून स्वतःचा जीव धोक्यात जाणार नाही ना, याची जरूर काळजी घ्या। गोंदियावरून शुभम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।